माझं नाव सुनील भीमराव गायकवाड. मी तिळवणी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील राहणार आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन विजयलक्ष्मी सेतुरामन आणि त्यांचे सहकारी म्हणजे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, हातकणंगले गट विकास अधिकारी शबाना मोकाशे, विस्तार अधिकारी रामण्णा आणि तिळवणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सुजाता कुमार कांबळे या सगळ्यांनी मिळून आमचा गावातील 750 स्क्वेअर फुटाचा भूखंड सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांच्या घरगड्याच्या नावावर लावलेला आहे. हा प्लॉट आम्हाला परत मिळावा आणि संबंधितांवर कारवाई व्हावी म्हणून कार्तिकेयन यांच्याकडे मी गेली 2 वर्षात अनेक वेळा भेटलेलो आहे. तोंडी लेखी निवेदन दिलेलं आहे व आंदोलनही केलेलं आहे. परंतु कार्तिकेयन हे या अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई करत नाहीत अथवा आम्हाला प्लॉटही परत देत नाहीत. यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे आणि माझाही त्याला दुजोरा आहे. तसेच बेकायदेशीरपणे प्लॉट नोंदणी झाली म्हणून मागासवर्गीयांचे 15 प्लॉट मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांनी सरकारी हक्कात जमा केलेले आहेत. ते मागासवर्गीयांचे प्लॉट त्यांनी काढून घेतलेले आहेत. परंतु अशाच पद्धतीने नोंदले गेलेले गावातील असंख्य सवर्ण समाजाचे प्लॉट त्यांनी एकाही सवर्ण समाजाचा प्लॉट ताब्यात घेतलेला नाही. येथेही त्यांचा पक्षपातीपणा दिसून येतो. हा पक्षपातीपणा आणि आर्थिक गैरव्यवहाराचा संशय यामुळे मी त्यांच्या कार्यालयापुढे येत्या सोमवारी म्हणजे 19 तारखेला सकाळी 11 वाजता दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून दसरा चौक ते जिल्हा परिषद असं भीक मागो आंदोलन करणार आहे आणि त्यांना पैसेच पाहिजेत म्हणून जमलेली भीक मी त्यांना देणार आहे. यावेळेला मी त्यांना भेटून माझ्यावरील अन्यायाचा पाढाही परत एकदा वाचणार आहे.